उठण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट, दिव्यांची आरास, फराळाचे ताट, फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट, नूतन वर्षाचे चाहूल, दिवाळी पहाट, शुभ दीपावली. दिवाळी अशी खास, तिच्यात लक्ष्मीचा निवास. दिवाळी अशी खास, तिच्यात लक्ष्मीचा निवास. फराळाचा सुगंधी वारा, दिव्यांची आरास, मनाचा वाढवी उल्हास. अशा दिवाळीच्या शुभेच्छा तुमच्यासाठी खास. अशा दिवाळीच्या शुभेच्छा तुमच्यासाठी खास. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवनीत दीपावली गृहपाठ इयत्ता 3 विषय आहे गणित. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 3चा गणित या विषयाचा गृहपाठ सोडवून घेणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा. नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू. बघा, इथे आपण सेमी इंग्लिशचं म्हणजे गणित आहे ते इंग्लिशमध्ये आहे. आता बघा, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीचा व्यवसाय सोडवून घेतलेला आहे. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. बघा, इथे पहिला प्रश्न, राईट द गिवन नंबर इन वर्ड्स. आता इथे आपल्याला नंबर दिला आहे, त्याचं आपल्याला काय करायचं आहे, स्पेलिंग म्हणजे अक्षरामध्ये लिहायचं आहे. मग 76 ची स्पेलिंग लिहिली. आता इथे बघा 207 45. बघा, इथे आपण 45 ची स्पेलिंग आणि 339 ची स्पेलिंग सुद्धा लिहून घेतलेली आहे. याच पद्धतीने आपण लिहायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, राईट द गिवन नंबर इन नंबर्स किंवा न्यूमरल्स. आता बघा 467. मग इथे आपल्याला स्पेलिंग दिलेत आणि इथे आपल्याला संख्या लिहायच्यात. मग 467 या पद्धतीनं 95 नंबर लिहायचे आपल्याला. 683 47 या पद्धतीने आपण दुसरा प्रश्न सोडून घेतला. पुढचा प्रश्न बघूया, ॲड, सबस्ट्रॅक्ट आणि मल्टिप्लाय. आता आपण इथे ॲडिशन करायची. आपल्याला युनिट आणि टेन्सचे ब्लॉक्स दिलेले आहेत. मग बघा 64 + 23. मग आपण काय करतो, 4 आणि 3 ची ॲडिशन करतो. 3 आपण बोटं घ्यायची आणि 4च्या पुढे 3 काउंट करायचे. मग 4च्या नंतर 5 6 7. मग इथे लिहून घेतलं 7. 6च्या पुढे 2 6 7 8 इथे लिहून घेतले. मग आपला आन्सर आलं 87. याच पद्धतीने बघा 78 + 16. मग 8 + 6 यांची बेरीज करायची आहे. 8च्या पुढे आपण 6 काउंट करणार आहोत. मग बघा 8 9 10 11 12 13 14. डबल अंक आला म्हणून मग 1 इथे कॅरी ओव्हर हातचा घेतला आणि इथे 4 या पद्धतीनं. आता बघा 7 8 आणि हा एक 9. मग आपला आन्सर आलं 94. आता इथे सबस्ट्रॅक्ट आहे, वजाबाकी करायची आहे. 84 - 21. 4 मधून 1 गेला, इथे राहिले 3. 8 मधून 2 गेले, इथे राहिले 6. मग आपला आन्सर आले 63. आता इथे बघा 56 - 38. बघा, एक साधं गणित आहे आणि एक हच्च्याचं गणित आहे. 6 मधून 8 कट होत नाहीत. मग आपण काय करायचं, 6 कट करायचे, 6 वर लिहून घ्यायचे. 5 शेजारी आहे, 5 मधला 1 इथे लिहून घेतला, इथे राहिले 4. कारण 5 मधला 1 तिकडे गेला, इथे राहिले 4. मग 16 मधून 8 गेले. आपण काय करायचं आहे, 8 पासून 16 पर्यंत काउंट करायचं आहे. मग किती आले, इथे 8 आले. 4 मधून 3 गेला 1. मग आपला आन्सर आले 18. आता बघा 6 मल्टिप्लिकेशन बाय 4. इथे गुणाकार आहे. 4चा टेबल आपण 6 पर्यंत म्हणायचं. मग 4 6 24. 8 मल्टिप्लिकेशन बाय 5. 5 8 40. पुढचा प्रश्न बघा, राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ द अंडरलाईन नंबर. आता जिथे अधोरेखित केले त्या अंकाची आपल्याला काय करायचे, स्थानिक किंमत लिहायची. प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय, स्थानिक किंमत. मग बघा हे युनिट आहे आणि हे टेन्स आहेत. मग 5 टेन्स आहेत. बघा हे युनिट, हे टेन्स आणि हे 100 आहे. मग 5 टेन्सच्या घरात आहेत म्हणून मी इथे काय लिहिलं, 5 टेन्स म्हणजेच 50. 730. मग युनिट टेन्स 100 आहेत. मग बघा 700च्या प्लेसमध्ये आहेत म्हणून मग 700. मग 7च्या पुढे किती, 1 2 संख्या आहेत म्हणून मी ते 7च्या पुढे काय करायचं, 2 0 द्यायचं. याही पद्धतीने बरोबर आहे आणि याही पद्धतीने लिहिलं तरीही उत्तर बरोबर आहे. आता बघा 6 युनिटच्या प्लेसमध्ये, 6च्या पुढे काहीच नाही आहे म्हणजे 6 सिंगल आहे म्हणून मी इथे काय, 6 युनिट मीन्स 6. 205 नंबर आहे, त्याच्यामध्ये 0ला ॲड केलं आहे. 0 टेन्समध्ये आहे. 0 कुठे जरी असेल तरी त्याची प्लेस व्हॅल्यू काय असते, कायम
झिरोच असते. पुढचा प्रश्न बघा, राईट द होल नंबर फ्रॉम इट्स एक्सपांडेड फॉर्म. आता इथे आपल्याला विस्तारित मांडणी दिले, त्याचा आपल्याला नंबर लिहायचा आहे. मग बघा 200 + 60 + 5 यांची ॲडिशन केली तरीही चालेल किंवा या पद्धतीने. बघा इथे युनिट 5 आहे, हे युनिट आहे आणि इथे युनिट 0 आहे. मग 5 + 0 5 + 0 5. मी इथे कडेला लिहून घ्यायचं 5. आता इथे बघा काहीच नाही, ते 6 टेन्समध्ये आणि इथे टेन्समध्ये 0 आहे. मग 6 + 0 6 आणि 2 एकटा 100मध्ये, म्हणून मी इथे लिहून घेतलं 2. या पद्धतीने आपण याही प्रश्नांची उत्तरं लिहून घ्यायची आहेत. 326 आणि इथे काय 982. आता पुढचा प्रश्न बघा, सांगा पाहू कोणत्या फळाला श्रीफळ म्हणतात. मग आपल्याला माहिती आहे नारळ याला आपण काय म्हणतो, श्रीफळ म्हणतो. म्हणजे आपण नारळाला श्रीफळ म्हणतो. पुढचा प्रश्न बघा, राईट द नंबर्स. नंबर दिलेत आपल्याला इथे आणि बिगर नंबर स्मॉलर नंबर. बिगर म्हणजे मोठा नंबर, मोठी संख्या, आणि स्मॉलर नंबर म्हणजे छोटी संख्या या ब्रॅकेटमध्ये लिहायची आहे. मग बघा 67 आणि 100 ही 2 डिजिट नंबर आहे आणि ही 3 डिजिट नंबर आहे. म्हणजे 2 अंकी संख्या आणि 3 अंकी संख्या आहे. मग आपल्याला माहिती आहे 3 अंकी संख्या मोठी असते, म्हणून मग 100 आपण इथे लिहिलं बिगरमध्ये आणि 67 स्मॉलर नंबरच्या ब्रॅकेटमध्ये लिहिलं. पुढचा प्रश्न बघा, 24 आणि 31. आता 24 आणि 31 याच्यामध्ये बघा दोन्ही पण 2 अंकी संख्या आहेत. मग लहान मोठेपणा ठरवताना आपण काय करतो, पहिला अंक बघतो. इथे आहे 2 आणि इथे आहे 3. मग आपल्याला माहिती आहे 2 पेक्षा 3 बिग आहेत, म्हणजे मोठे आहेत, म्हणून मग 31 हा बिगेस्ट नंबर आणि 24 हा स्मॉलर नंबर किंवा स्मॉलेस्ट नंबर, छोटा नंबर. याच पद्धतीने आपण इथे सुद्धा काय करूया, मोठी संख्या इथे लिहून घेऊया 78 आणि इथे छोटी संख्या 59. इथे बघा 29 आणि इथे 11. आता इथे 71 बिगर आणि 47 स्मॉल. या पद्धतीने आपण या प्रश्न सोडवायचा आहे. पुढचा प्रश्न बघा, अरेंज द गिवन नंबर इन असेंडिंग ऑर्डर. आता असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम. मग चढता क्रम म्हणजे काय, छोट्या संख्येपासून मोठ्या संख्येकडे. मग बघा ही 3 अंकी आहे, 2 अंकी, 3 अंकी आणि 1 अंकी. मग या सगळ्यांमध्ये 1 अंकी संख्या लहान, 6 लहान आहे. त्याच्यानंतर 2 अंकी संख्या 37. आणि आता या दोघांमध्ये बघायला गेलं तर दोन्हीही संख्या 3 अंकी आहेत. मग आपण लहान मोठेपणा ठरवताना पहिली संख्या बघतो. मग इथे 4 आहे आणि इथे 9 आहे. मग 4 लहान आहे, म्हणून मग 428 ही 3 नंबरला येणार आणि त्याच्यानंतर राहिलेली सगळ्यात मोठी संख्या. या पद्धतीने आपण चढता क्रम लावून घेतला. आता बघा इथे सगळ्या संख्या 3 अंकी आहेत, ही फक्त 2 अंकी आहे, म्हणजे 32 ही स्मॉल नंबर आहे. आता याच्यामध्ये बघा इथे 1 आहे, इथे 8 आहे आणि इथे 7 आहे. मग आपल्याला माहिती आहे 1 लहान आहे, म्हणून मग 146 हे 2 नंबरला. आणि आता या दोघांमध्ये 7 लहान आहे, म्हणून मग 761 3 नंबरला आणि उरलेली सगळ्यात मोठी संख्या. या पद्धतीने आपण बाकीच्याही संख्या चढत्या क्रमाने लावून घेऊया. बघा इथपर्यंत आपण संख्या चढत्या क्रमाने लावून घेतल्या. आता 5व्या प्रश्नामध्ये बघा संख्या बघा, पहिल्या सगळीकडे 7 7 7 7 सगळीकडे सेम नंबर आहे, म्हणून मग पहिला सेम आहे तर दुसरा बघायचा. इथे आहे 1, इथे आहे 5, इथे 2 आणि इथे 3. मग बघा 1 हा अंक लहान आहे, म्हणून मग 712 हा अंक इथे पहिल्या नंबरला येणार. आता या तिघांमध्ये बघा दुसऱ्या नंबरला इथे 5 आहे, इथे 2 आहे आणि 3 आहे. मग 2 लहान आहे, म्हणून मी इथे 721. त्याच्यानंतर बघा 5 आणि 3 मध्ये या दोघांमध्ये 3 लहान आहेत, म्हणून मग 733 3 नंबरला आणि उरलेली संख्या सगळ्यात शेवटी म्हणजे मोठी संख्या. या पद्धतीनं चढता क्रम लावायचा आहे. पुढचा प्रश्न बघा, अरेंज द गिवन नंबर इन डिसेंडिंग ऑर्डर. आता याच्या अपोजिट म्हणजे इथे उतरता क्रम लावायचा आहे. मग उतरता क्रम म्हणजे काय, मोठ्या संख्येपासून छोट्या संख्येकडे. मग बघा हे बघायला गेलं तर सगळ्या संख्या 3 अंकी संख्या आहेत. मग आपल्याला मोठी संख्या लिहायची आहे, म्हणून मग पहिला अंक बघा इथे 6 आहे, 2 आहे, 4 आहे, 6 आहे. मग बघा इथे पण 6 आहे आणि इथे पण 6 आहे. पहिली संख्या जेव्हा सेम असते तेव्हा आपण दुसरी बघायची. इथे आहे 4 आणि इथे आहे 5. मग 5 मोठी संख्या आहे, म्हणून मग 652 ही सगळ्यात मोठी संख्या 1 नंबरला. त्याच्यानंतर 643 2 नंबरला. आणि त्या दोघांमध्ये बघा इथे 2 आहे आणि इथे 4 आहे. 4 मोठी आहे, म्हणून मी इथे 470 आणि शेवटला लहान संख्या 291. या पद्धतीने आपण या संख्यांचा उतरता क्रम लावून घेतला. पुढचा प्रश्न आहे, सांगा पाहू भारतीय क्रिकेट संघात मास्टर ब्लास्टर असे कोणाला म्हटले जायचे. मग इथे आपलं उत्तर आहे भारतीय क्रिकेट संघात मास्टर ब्लास्टर असे सचिन
तेंडुलकर यांना म्हटले जाते. मग उत्तर आहे सचिन तेंडुलकर. पुढचा प्रश्न आहे मेक अ 3 डिजिट नंबर युजिंग द गिवन नंबर. आता इथे नंबर दिले आहे स्मॉलर नंबर आणि इथे लार्जर नंबर. मग आता याच्यापासून या दिलेल्या संख्यांपासूनच आपल्याला सगळ्यात छोटा अंक आणि सगळ्यात मोठा अंक किंवा मोठी संख्या तयार करायची आहे. मग बघा बरं, सगळ्यात छोटा करताना आपण छोटे नंबर घेतो. मग बघा या सगळ्यांमध्ये छोटा आहे 1, त्याच्यानंतर 5 आणि त्याच्यानंतर 9. म्हणजे 159 हा स्मॉलर नंबर झाला. आणि बिगमध्ये मोठी संख्या वापरायची आधी. सगळ्यात मोठा आहे 9, त्याच्यानंतर 5 आणि त्याच्यानंतर 1. मग लार्जेस्ट किंवा बिगर नंबर कोणता आहे 951. बघा या पद्धतीने आपण हे अंक तयार केले. पुढचे पण प्रश्न तेवढा. आता बघा इथे छोटा करायचा आहे. मग छोटं 0, पण 0 जर आपण आधी लिहिलं तर 2 अंकी संख्या होईल. मग 0च्या नंतर कोण आहे तर 3 आहे, म्हणून मी इथे 3 लिहिलं, त्याच्यानंतर 0 आणि त्याच्यानंतर हे 4. मग 304 हा छोटा अंक आणि मोठा अंक लिहिताना 4, त्याच्यानंतर 3 आणि त्याच्यानंतर 0. 430 हा मोठा अंक. याच पद्धतीने बघा इथे छोटा 256 आणि त्याच्यानंतर 652. आता इथे बघा 509 आणि त्याच्यानंतर 950, 678 आणि 876. या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवला. बघा इथे आपल्याला प्रश्न विचारला आहे कलर द सर्कल हॅविंग द नंबर 3 इन इट्स टेन्स प्लेस येल्लो अँड द सर्कल हॅविंग द नंबर 5 इन इट्स टेन्स प्लेस ग्रीन इन अ कलर. बघा इथे आपल्याला असं सांगितलं आहे की ज्या संख्येमध्ये 3 हा नंबर टेन्स प्लेसमध्ये आहे त्याला आपल्याला येल्लो रंगाने रंगवायचा आहे. आणि ज्या संख्येमध्ये 5 हा टेन्स प्लेसमध्ये आहे त्याला ग्रीन रंगाने रंगवायचं आहे. इथं मी आता रंगवत नाही, इथे फक्त मी आता लिहिते. बघा इथे युनिटमध्ये आहे, आता 5 टेन्समध्ये आहे की नाही. मग 5 टेन्स असल्यावर काय सांगायचं आहे ग्रीन. मग बघा इथे 5 आहे टेन्समध्ये म्हणून मी इथे G देते, ग्रीन रंग द्यायचा आहे. आणि इथे बघा आता इथे युनिट टेन्स प्लेसमध्ये 3 आहे म्हणून मी इथे कोणता द्यायचा आहे Y रंग द्यायचा आहे. बघा इथे या पद्धतीने मी G आणि Y या पद्धतीने लिहिलेलं आहे, तसं तुम्हाला रंग द्यायचा आहे. पुढचा प्रश्न बघा फिल इन द ब्लँक्स ऑन द नंबर लाईन विथ करेक्ट नंबर. मग बघा इथे 0 आहे, इथे 1 2 3 त्याच्यानंतर 4 5 6 7 8 9 10 आणि हा 11. आता बघा 43 आहे, 43 त्याच्यानंतर 44 45 46 47 48 49 50 50 51 52 आणि इथे 53 54. आता बघा 268 आहे, मग 269 270 271 272 273 274 275 276 277 278 279. या पद्धतीने आपल्याला हे नंबर्स लिहायचे आहेत. आता पुढचा प्रश्न बघा धनराज पिल्ले हा कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे. तर मग इथे आपलं उत्तर आहे हॉकी. धनराज पिल्ले हा हॉकी या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न बघा राईट द नंबर युजिंग द 100 टेन्स आणि युनिट पिक्चर फॉर्म. आता बघा हे आहे ते 100 आहेत, हे टेन्स आहे आणि हे युनिट आहे. मग बघा इथे 200 आहेत म्हणून मग Hमध्ये 2 लिहिला आणि 2 टेन्स आहेत म्हणून मग टेन्समध्ये पण 2 लिहिले. 1 2 3 4 4 युनिट आहेत म्हणून मग 4 युनिटमध्ये. मग नंबर कोणता तयार होतो 224. मग इथे 224ची स्पेलिंग लिहिली. याच पद्धतीने आपल्याला इथे असं पूर्ण करायचं आहे 1 2 3 300 1 टेन्स अँड 2 युनिट. मग नंबर कोणता तयार झालो 312. मग इथे स्पेलिंग पण आपल्याला ह्याची आहे 3 THREE 312 TWELVE 12. याच पद्धतीने आपण बाकी सगळे नंबर्स लिहून घेणार आहोत. बघा इथे या पद्धतीने लिहून घेतलं. आता इथे बघा 1 2 3 4 5 500 टेन्सचं काहीच नाही आहे, काही नाही म्हणजे इथे आपल्याला 0 द्यायचं आहे. आणि युनिट बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणून मी इथे लिहून घेतले 9. मग नंबर आहे 509. बघा या पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहेत. पुढचा प्रश्न बघा राईट सिम्बॉल्स करेक्टली इन द बॉक्सेस. आता इथे आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचं आहे. मग बघा 254 280
आता बघा दोन्हीकडे इथे 2 आहे, इथे पण 2 आहे, इथे 5 आहे आणि इथे 8 आहे. मग 5 पेक्षा 8 मोठे आहेत म्हणजे 280 ही संख्या बिग आहे, म्हणून मग हे सिम्बॉल करायचं आहे. 390 आणि 402 इथे 3 आहे आणि इथे 4 आहे, 4 मोठे आहे म्हणून ही संख्या मोठी. 857 198 मग ही मोठी आहे म्हणून मी इथे याच पद्धतीने बघा ही 2 अंकी संख्या आहे आणि ही 2 अंकी संख्या, ही 3 अंकी संख्या, मग 3 अंकी संख्या मोठी म्हणून मग ही मोठी. 400 आणि 571 571 बिग आहे. 450 आणि 58 याच्यामध्ये ही संख्या बिग. या पद्धतीने आपल्याला सिम्बॉल्स द्यायचे आहेत. पुढचा प्रश्न बघा, सांगा पाहू. रात्रीच्या काळोखात चमकणाऱ्या कीटकांना काय म्हणतात? मग त्याला आपण काय म्हणतो? काजवे म्हणतो, काजवे. पुढचा प्रश्न, ऑरेंज व्हर्टिकली अँड ॲड. आता इथे उभ्या मांडणीने आपल्याला बेरीज करायची आहे. मग बघा 178 प्लस 27. मग बघा इथे 27 या पद्धतीनं. मग 8 + 7 = 15. 1 कॅरी ओव्हर. 7 + 2 9 9 + 1 10. परत 1 हातचा आला आणि ते 0. 1 + 1 2. याच पद्धतीने आपण बाकीचे पण गणित सोडवायचे आहेत. या पद्धतीने आपण हे प्रश्न सोडवून घेतलेले आहेत, बघू शकता. आता इथे बघा व्हर्टिकली, ऑरेंज व्हर्टिकली अँड सबस्ट्रॅक्ट. इथे आपल्याला वजाबाकी करायची आहे. 4 - 3 बघा 784 - 123. 4 मधून 3 गेले, 1 राहिला. 8 मधून 2 गेले, 6 राहिले. 7 - 1 = 6. मग आपलं आन्सर हे आले. आता इथे बघा 653 - 21 आहे. 3 मधून 1 गेले, 2 राहिले. 5 मधून 3 गेले, 3 राहिले आणि हे 6 ची 6. आता इथे पुढे गणित बघा 984 - 758. 4 मधून 8 जात नाहीत. 4 कट केला, 4 वर घेतला, इकडचा 1 आपण इथे घेतला, इथे राहिले 7. 14 - 8. मग 14 मधून 8 गेले, इथे राहिले 6. 7 - 5 = 2. 9 मधून 7 गेले, 8 9 2 राहिले. या पद्धतीने हे पण गणित सोडूया. 0 वर घेतला, इकडचा 1 इथे, इथे 6. 10 मधून 4 गेले, 6 राहिले. 6 - 5 1. 7 - 2 = 5. या पद्धतीने आपलं हे उत्तर आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, मल्टिप्लाय बाय युजिंग टेबल्स. 4 मल्टिप्लिकेशन बाय 1. मग 4 1 जा 4. 5 मल्टिप्लिकेशन बाय 7. 7 5 जा 35. आपल्याला 7चं टेबल 5 पर्यंत काउंट करायचं आहे. 9 मल्टिप्लिकेशन बाय 4. 4चं टेबल 9 पर्यंत. मग 4 9 जा 36. 7 0. कोणत्याही संख्येला 0ने गुणलं की उत्तर किती येतं? 0 येतं. 6 मल्टिप्लिकेशन बाय 3. 3चं टेबल 6 पर्यंत. 3 6 जा 18. 2 2 जा 4. पुढचा प्रश्न बघा, इथे आपल्याला सांगितले राईट द व्हॅल्यू ऑफ इच करन्सी इन द बॉक्स. एकत्र आपल्याला व्हॅल्यू लिहायची, किती दिलेत ते व्हॅल्यू लिहायचे. बघा इथे 10 आहे, 10ची नोट आहे. मग व्हॅल्यू ऑफ 10, व्हॅल्यू ऑफ 20, व्हॅल्यू ऑफ 50 50. नेक्स्ट क्वेश्चन पण तेच आहे. इथे 200ची नोट आहे म्हणून मी इथे 200, इथे हे 500 आणि इथे हे 2000. या पद्धतीने आपण नोट ओळखल्यात आणि त्याची किंमत खाली लिहिलेली आहे. आता आपल्याला असा प्रश्न विचारला आहे, राईट द टोटल व्हॅल्यू ऑफ ऑल करन्सी नोट इन द बॉक्स. इथे आपल्याला सगळ्यांची बेरीज करायची आहे. मग बघा 100 + 50 + 20. मग 100 + 50 150 170. यांची बेरीज येते 170. इथे बघा 500 + 200 + 10 + 5. मग 500 + 200 700, 710 आणि 715. मग हे 715 या पद्धतीनं. पुढचं बघा 200 + 10. मग बघा हे 2000 आहे, सॉरी 2000 आहे. 2000 + 100 + 50 + 10. मग बघा हे 100 आणि 5 + 50 + 10 60. 2160 रुपीज. सांगा पाहू. श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले? तर आपल्याला माहिती आहे साने गुरुजींनी श्यामची आई हे पुस्तक लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, राईट द टोटल व्हॅल्यू ऑफ ऑल कॉइन इन द बॉक्स. आता सगळ्यांची बेरीज करायची. मग बघा 10 + 5 15, 15 + 5 20,
20 + 2 22 आणि हा 1 23. मग याची व्हॅल्यू आहे 23 रुपीज. 10 10 20 25 27 28 29. या पद्धतीनं. पुढचा प्रश्न बघा. राईट ईच बॉक्स द नंबर ऑफ नोट्स रिक्वायर्ड टू मेक द टोटल द गिवन करन्सी नोट. आता बघा इथे आपल्याला नोट दिली 2000ची, ठीक आहे, आणि आपल्याला विचारलं 100च्या किती नोटा घेतल्यावर 2000 रुपये होतील. मग बघा खूप सोपं आहे. बघा 100च्या विचारलेत किती नोटा घेतल्यावर किती 2000. मग बघा या 2 शून्याला आपण तात्पुरते हे 2 शून्य कट करूया. मग राहिलं किती ते 20. म्हणून मग 100च्या 20 नोट्स घेतल्यावर किती होतात 2000 रुपीज होतात. त्याच पद्धतीने इथे पण बघा इथे 500ची नोट आहेत. मग 500च्या किती नोटा घेतल्यावर 2000 रुपीज होतील असं विचारलं आहे. या 2 शून्याला आपण हे 2 शून्य कट करूया. मग आता 5चा टेबल 20पर्यंत काउंट करूया. मग 5 4 जा 20 म्हणजे 500च्या 4 नोटा घेतल्यावर किती होतात 2000 रुपीज होतात. त्याच पद्धतीने बघा इथे 200ची नोट आहे. मग बघा हे 200च्या किती नोटा घेतल्यावर 2000 रुपये होतील. मग या 2 झिरोला हे 2 झिरो कट केले आपण. तर राहिले काय 2चा टेबल 20पर्यंत म्हणायचा. मग 2 10 जा 20 म्हणजे 200च्या 10 नोटा घेतल्यावर 2000 रुपीज होतात. त्याच पद्धतीने याचं पण बघा 50च्या किती नोटा घेतल्यावर 2000 रुपये होतात. मग या झिरोला आपण हा झिरो कट केला. मग आता 5चा टेबल 20पर्यंत म्हणूया. 5 4 जा 20 म्हणजे 5 चौक 20 आणि हा शून्य आहे तसं इथे. म्हणजे 50च्या 40 नोटा घेतल्यावर 2000 रुपये होतात. बघा याच पद्धतीनं आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहेत. पुढचा प्रश्न बघा. जॉईन द डॉट्स फ्रॉम द स्क्वेअर रेक्टँगल अँड ट्रँग्युलर शेप. बघा या पद्धतीने आपल्याला हे शेप्स काढायचे आहेत. पुढचा प्रश्न सांगा पाहू मनाचे श्लोक कोणी लिहिले. तर आपल्याला माहिती आहे समर्थ रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहिलेले आहेत. मग आपलं उत्तर आहे समर्थ रामदास स्वामी. मेजर अँड राईट बिलो लेंथ ऑफ युअर बुक. आता बघा याच पुस्तकाची आपण लेंथ मोजूया किंवा तुम्ही तुमच्या पुस्तकाची लांबी मोजली तरीही चालेल. मग ती सेंटीमीटर मध्ये मोजायची आहे. मग आपण अशा फुटपट्टीचा वापर केला तरीही चालतं. मग आता मी या पुस्तकाची मोजली तर या पुस्तकाची आहे 27 सेंटीमीटर. पुढचा प्रश्न बघा. हां पुढचा प्रश्न आहे लेंथ ऑफ युअर क्लासरूम. आता तुमच्या क्लासरूमची तुमच्या वर्गखोली किती मीटर आहे ते सांगायचं आहे. इथे मी लिहिते आता 3 मीटर. हे प्रत्येकाचं वेगळं उत्तर येईल. कुणाची छोटी असते कुणाची मोठी असते. युअर वेट तुमचं इथे वजन लिहायचं आहे. आता इथे मी लिहिते 25. तुमचं जे काही वजन असेल ते तुम्ही इथे लिहायचं आहे. वेट ऑफ युअर स्कूल बॅग तुमच्या स्कूल बॅगचं वजन किती 1-2 किलो नक्कीच असेल. लहान मुलांचं आपण इथे 1 किंवा 2 लिहिलं तरी चालतं. इथे पण वेगवेगळं येईल. द वॉटर यू यूज फॉर बाथ आंघोळीसाठी तुम्ही किती पाणी वापरता. तर इथे मी लिहिले 5 लिटर. आपण इथे कमी जास्त करू शकतो. द वॉटर युज्ड फॉर ड्रिंकिंग ड्युरिंग डे मग आपण दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी पिलं पाहिजे म्हणून इथे मी लिहिले 4 लिटर. पुढचा प्रश्न बघा. कंप्लीट द टेबल. आता इथे फिगर नेम ऑफ द फिगर नंबर ऑफ साईड अँड नंबर ऑफ कॉर्नर व्हर्टेक्स. आता ह्याला आपण क्वाड्रिलॅटरल म्हणतो म्हणून इथे स्पेलिंग लिहायची आहे. बघा क्वाड्रिलॅटर आणि नंबर ऑफ साईड किती आहेत 1 2 3 4 म्हणून मी इथे लिहून घेतलं 4. नंबर ऑफ कॉर्नर ह्याला कोपरे किती आहेत 1 2 3 4 म्हणून मी इथे पण लिहून घेतलं 4. ह्याची स्पेलिंग ह्याला स्क्वेअर म्हणतो SQUARE स्क्वेअर. नंबर ऑफ साईड बाजू आहेत 4 कोपरे पण 4. ह्याला आपण रेक्टँगल म्हणतो. मग RECTANGLE रेक्टँगल. याला पण 4 बाजू 4 कोपरे. हा आहे सर्कल CIRCLE सर्कल. मग बघा याला 0 बाजू आणि 0 कोपरे आहेत काय. आता याला काय म्हणायचं ट्रँगल TRIANGLE ट्रँगल. मग याला किती त्रिकोणाला बाजू आहेत 3 आणि कोपरे पण आहेत 3 1 2 3. पुढचा प्रश्न बघा. वेळ मोजण्याची एकके कोणती. तर बघा सेकंड हे आंतरराष्ट्रीय एकक आहे आणि सेकंडमध्ये वेळ मोजू शकतो मिनिट तास दिवस
इथे वाढत वाढत जाईल. दिवस, महिना, आठवडा, महिना, वर्ष यामध्ये आपण वेळ मोजतो. मग इथे सेकंड लिहिलं तरीही चालेल. पुढचा प्रश्न बघा. कलर द करेक्ट ऑप्शन नंबर. विच इज द बिगेस्ट नंबर ऑफ द फॉलोविंग. याच्यामध्ये बिगेस्ट नंबर कोणता आहे विचारलं आहे. मग आपल्याला माहिती आहे 870 हा बिगेस्ट नंबर आहे. मग मी इथे कलर नाही करत, तुम्ही इथे असा कलर करायचा आहे, मी इथे फक्त टिक मार्क करते. पुढचा प्रश्न बघा. हाऊ डू यू राईट 578 इन न्यूमरल्स. आता 578 मग बघा 578 ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन. हाऊ मेनी 2 डिजिट नंबर आर देअर. हाऊ मेनी 2 डिजिट नंबर विचारले. आर देअर. 2 अंकी संख्या किती आहेत. मग आपल्याला माहिती आहे 10 पासून 99 पर्यंत 2 डिजिट नंबर आहेत. म्हणजे 10 पासून 99 पर्यंत एकूण 90 संख्या आहेत. म्हणजे 2 अंकी एकूण संख्या किती आहेत तर 90. 10 ते 99 मोजले तर किती आहेत ते 90 आहेत. म्हणून इथे बी हे ऑप्शन करेक्ट आहे. पुढचा प्रश्न बघा. इन विच ऑप्शन धिस सिम्बॉल इंडिकेट्स द सिम्बॉल करेक्टली. आता असं चिन्ह कुठे येते बघायचं आहे आपल्याला. 188 आणि 159 याच्यामध्ये बघा 188 मोठं आहे म्हणून मी इथे हे चिन्ह आहे बघा. सेम असे इथे आहे म्हणून मी ह्याचं उत्तर आहे ए. याच्यामध्ये बघा 180 पेक्षा 215 मोठे आहेत म्हणून मी हे चिन्ह येणार. 340 पेक्षा 400 मोठे आहेत म्हणून मी इथे हे चिन्ह. मग असं चिन्ह ऑप्शन नंबर ए. पुढचा प्रश्न बघा. इफ द फॉलोविंग नंबर्स आर अरेंज्ड इन असेंडिंग ऑर्डर विच नंबर विल कम फर्स्ट. आता जर आपण यांचा असेंडिंग क्रम लावला या दिलेल्या संख्यांचा तर पहिल्यांदा कोणती संख्या येईल. आता बघा काय ह्याच्यामध्ये पहिलं कोणतं आहे 479, 805 आणि 613. मग पहिला नंबर छोटा येतो. असेंडिंग म्हणजे छोट्यापासून मोठ्याकडे म्हणून मग छोटी संख्या आहे 469 ही एक नंबरला, त्याच्यानंतर 613 आणि मग 805. मग पहिलं विचारलंय म्हणून मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. हाऊ मेनी रुपीज आर 6 नोट्स ऑफ ₹10. मग बघा 10 रुपयाच्या किती नोटा. बघा 10 रुपयाच्या 6 नोटा घेतल्यावर किती रुपये होतात. मग आपल्याला माहिती बघा 10 रुपयाच्या 6 नोटा बरोबर 10 6 जा 60 रुपीज. ऑप्शन नंबर सी. पुढचा प्रश्न बघा. इफ 1 बॉल कॉस्ट 8 रुपीज व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 7 बॉल. एक बॉल जर 8 रुपयाला असेल तर 7 बॉलची किंमत किती. मग आपण या दोघांचा काय करायचं आहे गुणाकार. मग 8 7 56 पर्याय क्रमांक 1. बघा आपण याच पद्धतीनं स्पर्धा परीक्षांचे सुद्धा आपल्या चॅनलवर व्हिडिओज अपलोड करत असतो. तेही तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. मंथन, अभिरूप, ITS, NSSC या सर्व स्पर्धा परीक्षांचे महत्त्वाचे जे व्हिडिओज आहेत ते आपण आपल्या चॅनलवर त्याचे व्हिडिओज घेतो. बघा 1 मीटर इज इक्वल टू ... सेंटीमीटर. मग आपल्याला माहिती आहे 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. व्हॉट इज द युनिट फॉर मेजरिंग द लेंथ ऑफ द टेबल. आता मला सांगा इथे आपल्याला सांगितलं की लांबी मोजण्यासाठी टेबलाची लांबी मोजण्यासाठी आपण कोणतं एकक वापरतो. मग लिटर हे लिक्विड म्हणजे दूध किंवा पाणी मोजण्यासाठी आपण लिटर वापरतो. ग्रॅम हे वापरू का. ग्रॅम हे आपण धान्यासाठी वापरतो. मग काय वापरतो आपण मीटर. लांबी मोजण्यासाठी आपण मीटर हे एकक वापरतो. पुढचा प्रश्न बघा. चूज द सर्कल फ्रॉम द फॉलोविंग फिगर. मग याच्यामध्ये बघा सर्कल विचारलं. हे आहे ट्रायंगल, हे आहे सर्कल आणि हे आहे स्क्वेअर. मग आपल्याला सर्कल विचारले मग सर्कल आहे ऑप्शन नंबर बी. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये नवनीत दीपावली गृहपाठमधील गणितचा गृहपाठ पूर्णपणे सोडवून घेतलेला आहे. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब. थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.